नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. शिपाई असेल, क्लार्क असेल अशा विविध पदांसाठी जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फॉर्म भरत असताना चारित्र्य प्रमाणपत्राबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता चारित्र्य प्रमाणपत्राबाबत आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थ्यांनी क्लार्क या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे इन्फिनिटी अकॅडमी मार्फत. फक्त 499 रुपये फी आहे. आणि शिपाई भरतीसाठी सुद्धा रेकॉर्डेड बॅच आहे, त्याची फी फक्त 99 रुपये आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकतात. आता बघा, आपला मूळ मुद्दा बघा विद्यार्थी मित्रांनो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असे आहेत की एका पदासाठी किती प्रमाणपत्र लागतील, प्रमाणपत्रावर तारीख कोणती टाकावी, सही कोणाकडून घ्यावी व फॉर्म भरताना प्रमाणपत्र पाहिजे का? या 4 प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता बघा, सुरुवातीला तर एका पदासाठी किती प्रमाणपत्र लागतील आणि प्रमाणपत्रावर तारीख कोणती टाकावी, या 2 प्रश्नांचे उत्तर आपण बघूया. आता जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र. ओके. आता या वाक्यामध्ये तुमचे 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली. तुम्हाला एका पदासाठी किती चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहेत? 2 प्रतिष्ठित व्यक्तींची, म्हणजे 2 प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत. लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मग प्रमाणपत्रावर तारीख कोणती टाकावी? आता त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जाहिरात प्रसिद्धीनंतर. आता जाहिरात जी आली विद्यार्थी मित्रांनो, ती साधारणतः 9 डिसेंबर किंवा 10 डिसेंबरला आलेली आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 5 जानेवारी. ओके. तर तुम्हाला जाहिरात प्रसिद्धी नंतरची, म्हणजे 9 डिसेंबर नंतरची तुम्हाला तारीख त्या प्रमाणपत्रावरती असणं गरजेचं आहे. 9 डिसेंबर नंतर आणि 5 जानेवारीच्या आत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात त्या दिवसाच्या आतली तारीख पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर बघा, आता पुढचा प्रश्न आहे की सही कोणाकडून घ्यावी. आता सही त्यांनी कोणत्याही प्रतिष्ठित, आता प्रतिष्ठित म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणी समजा सरकारी नोकरदार असेल, वकील असेल, शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, प्राचार्य असेल, त्यानंतर डॉक्टर असेल, अशा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीची तुम्ही घेऊ शकता. अट फक्त एक आहे की तुम्ही आपल्या स्वतःच्या नातेवाईक, म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांचं तुम्हाला चालणार नाहीये. लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा, फॉर्म भरताना प्रमाणपत्र पाहिजे का? होय विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला ज्या व्यक्तींची तुम्ही सही घेतलेली आहे त्यांची नावं तुम्हाला टाकावी लागणार आहेत. ओके. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर लागणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.